अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक, पर्यटक, विद्यार्थी, रुग्णांना त्रास होत आहे। रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत व लवकरात लवकर सदर रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करावे या मागणीसाठी उरण तालुक्यातील दिघोडे गावातील संतप्त नागरिकांनी शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता चक्क दिघोडे फाट्यावरील चिखलात रुतलेल्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले। या आंदोलनात सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, महिला, प्रवासी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। दिघोडे गावातील आंदोलनकर्त्यांनी जवळजवळ 1.5 तास चिखलातील खड्ड्यात बसून जनहितार्थ आंदोलन छेडल्याने रस्त्यावर मुंबई व कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती। आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उपअभियंता नरेश पवार, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिघोडे गावचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांना सदर रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे लेखी पत्र दिल्याने तूर्त आंदोलन स्थगित केल्याचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी सांगून सदर आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या दिघोडे गावातील ग्रामस्थ, प्रवासी नागरिकांचे आभार व्यक्त केले। यावेळी सदर रस्त्याचे काम घेणाऱ्या मेपी खार पाटील कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे। या आंदोलनात दिघोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अविनाश पाटील, सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, उपसरपंच संदेश दयानंद पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते रामनाथ पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संगीता जोशी, ॲडव्होकेट निग्रेस पाटील, सुरेश पाटील, रमेश कोळी, सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाटील, अलंकार पाटील, माजी उपसरपंच आरती कोळी, अपेक्षा पाटील, अपेक्षा कासकर, नरहरी कोळी, ऋतुराज पाटील तसेच परिसरातील प्रवासी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।